नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण TETचा हा पेपर झालेला आहे 2024चा 10 नोव्हेंबर 2024. त्याच्यामधली मराठीचे सर्व प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मराठीचा भाग आहे. प्रश्न पहिला, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. तर आपल्याला त्याच्यातून संधी प्रकार त्याच्यावरून वेगळा कोणता आहे आपल्याला ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुर्दैव. 2, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. तिसरं आहे दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे 2ऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओंजळ. कारण याच्यामध्ये पसा हा शब्द तयार होतो 2ऱ्या आणि 7व्या क्रमांकाने आणि त्याचा समानार्थी शब्द आहे ओंजळ. 4, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? अधोरेखित केलेला शब्दसमूह आहे भीतीदायक संकटाचा. तर याचं अलंकारिक शब्द आहे पर्याय क्रमांक 1 गंडांतर. 5, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाण्यांची चवळ. चुकीचा आहे, अयोग्य जोडी आहे. 6, माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माधुरी अजिबात मठ्ठ नाही. 7, यथा न्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायाप्रमाणे. 8, कृष्णा समपाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा अलंकार. 9, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. 10वा प्रश्न, मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्हे येतील? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. 11, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कानडी. 12, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णाकाठ. 13, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आभारपत्र. 14, अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 4 माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमा तीरी संत निर्मळा. नंतर प्रश्न 15 ते 17. पुढचा प्रश्न आहे कवितेवरचे प्रश्न आहेत. 15वा प्रश्न, देवाने डोळे का मिटले असावेत? चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झालेली जीवितहानी पाहून. 16, कवितेतील प्रेषित या शब्दाचा अर्थ कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवदूत. 17वा प्रश्न आहे कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे असतो? पर्याय क्रमांक 3 प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठायी. 18, खालील पर्यायातून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 लतिका कन्या ही समानार्थी शब्दांची विसंगत जोडी आहे. 19, पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? पर्याय क्रमांक 4 अंगाचा तिळपापड होणे हा भिन्न अर्थाचा वाक्प्रचार आहे. 20, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक 2 आवर्तन परावर्त ही अयोग्य जोडी आहे. त्यानंतर उतारा दिलेला आहे, उतार्यावरचे प्रश्न आहेत. 21 नंबरचा प्रश्न, व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 2 व्यक्ती व्यक्तींच्या आचार विचारात भिन्नता असते. 22, संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे अ ब क बरोबर. अ ब क तिन्ही पण बरोबर. 23, उतार्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी?
पर्याय क्रमांक 1, समोरच्या व्यक्तीचे मन दुखवले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 24 नंबरचा प्रश्न आहे, मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर पर्याय क्रमांक 4, धातू साधित विशेषण हा प्रकार आहे. 25, कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तुकडीसह हे अधोरेखित शब्द आहे, त्याची जात ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 3, शब्दयोगी अव्यय. 26, आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अधिकरण. 27, पुढीलपैकी नपुसकलिंगी नाम ओळखा. तर यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वांगे हे नपुसकलिंगी नाम आहे. 28, आम्हाला उत्कर्षाचा प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर या वाक्यातील विधेयाचा भाग आहे पर्याय क्रमांक 2, आम्हाला दिसला. आम्हाला दिसला या वाक्यातील विधेय आहे. 29, शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न 30, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ळ हा मूर्धन्य वर्ण आहे. अशा प्रकारे हा आपण TETचा पेपर 2024चा त्यामधले मराठीचे प्रश्न उत्तर सर्व पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.